प्लेनफील्ड डाउनटाउन ची जुने घरं पहा. इकडे मोटरसायकल फार रेअरली दिसतात, म्हणतोय मी सारखं त्यापैकी एक असेल. जरा जास्त प्रमाणात ट्रॅफिक असते. इनफॅक्ट हा हायवेच आहे, प्लेनफील्ड डेंटल हॉस्पिटल. सगळीकडे सारखंच पहा. इकडे डाऊनटाऊनमध्ये आलो आहे तरी मी कचरा उचलण्याची पद्धत आमच्या नेबरहूड सारखीच आहे. सोमवार आहे, सोमवारी इकडे सुद्धा कचरा उचलत आहेत. इकडे समोरून जर मी गेलो तर इकडून सुद्धा मी डाऊनटाऊनला शिकागोकडे जाऊ शकतोय, इकडून सुद्धा शिकागोकडे जाऊ शकतोय. आणि मी असं मागून चालत आलेलो आहे. आत्ता सिग्नल नाही आहे म्हणून आनंद सुटल्यानंतर बरा वाहनं जाते. समोरून सिग्नल सुटल्यानंतर आता गाड्या येतील. मी जे काय थोडेफार शिकागो प्लेनफील्डचे व्हिडिओ टाकलेले असतील ना, तर प्रत्येक व्हिडिओ हा वेगळा असेल कदाचित. म्हणजे एकाच ठिकाणचे व्हिडिओ रिपीट नाही टाकलेले. आता मी हा जो व्हिडिओ कदाचित टाकेन तो पहिल्यांदाच मी या भागात येतो आहे. मला ह्या भागातलं काहीही माहिती नाही आहे. हे जे येतो आहे मी हे लिटरली पहिल्यांदा येतो आहे. हां, कारमधून फिरलो असेल पण त्या कारमधलं फिरलेलं कुठे एवढं लक्षात राहतं. जसं मी म्हटलं तसं ना, ह्या कचऱ्याच्या गाड्या सर्व निदान शिकागोमध्ये तर सारखीच पद्धत आहे. त्या 2 डब्यांमध्ये साठवून ठेवायचं आठवडाभर आणि ते आठवडा झाल्यानंतर रविवारी म्हणजे आठवड्याच्या शेवटी आपल्या घराबाहेर आणून ठेवायचं. कॉर्पोरेशनची गाडी येऊन, ही अशी गाडी येऊन ते घेऊन जातात आपला आठवड्याचा कचरा. सेम तीच पद्धत आमच्या प्लेनफील्ड म्हणजे आम्ही या नेबरहूडमध्ये राहतो तिथेच आहे. मी सारखं एवढ्यासाठी म्हणतो आहे, हे मी तसं घरापासून बरंच दूर आलेलो आहे. आणि हे प्लेनफील्ड डाऊनटाऊन आहे. म्हणजे जसं आपलं एखादं पुण्यात शहराचं जर तुलना केली, उदाहरण घेतलं तर आपलं मंडई जसं आणि लांब दूरवर असं काहीतरी बघा, कोथरूड म्हणा किंवा कात्रज, हडपसर तुलना करायची झाली तर मला अशी करता येईल. हे पाहिजे असे डबे असतात. एक ओला कचरा आणि एक सुका कचरा. जसं म्हणतोय तुम्हाला मी पहिल्यांदा येतो ना, अरे बापरे, हे वेगळंच चालेल. इकडे स्मशानभूमी आली. ही स्मशानभूमी आहे इकडे. ती पाहिजे समोर दिसते ती स्मशानभूमी आहे.
अशी स्मशानभूमी असते पहा. आता किती दूर आलो आहे हे खरं मलाही सांगता येणार नाही आहे, पण मी पहिल्यांदा येतो इकडे. तर पुढे फिरता फिरता मला हे स्टेडियम दिसायला लागलं आता, म्हणजे दिसायला लागलं इन द सेन्स या सॉफ्टबॉल कॉम्प्लेक्स तिथपर्यंत आलो आहे मी. आणि इकडे काय दिसते ते मला नाही सांगता येणार, काय असेल तर आपण वाचूयात पुढे. अशा अनोळखी ठिकाणी असा मागून चालत आलेलं आहे पहा. तर घरी पोचायला मला किती वेळ लागेल मला आयडिया नाही आहे खरं काही. मी ब्लाइंडली चालतो आहे तुम्हाला वेगळा म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ दाखवण्यासाठी. पण एवढंही करून तुम्ही काय चॅनल सबस्क्राईब करत नाहीत म्हणावे तसे. चॅनल सबस्क्राईब करायला काय पैसे नाही लागत हो, फुकट. म्हणजे नुसतं एकदा सबस्क्राईब केला की तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहू शकता. एकदा सबस्क्राईब केलं की झालं. आणि ठीक आहे, मला माहिती आहे की मी काय फार मोठा यूट्यूबर नाही आहे, पण प्लेलिस्ट जरी काढली तर त्या प्लेलिस्टमध्ये फक्त US म्हणजे शिकागो, आत्ता रिसेंटली जे शिकागोला मी आलेलो आहे ते व्हिडिओ पाहायला मिळतील. विस्तीर्ण असं पटांगण आहे. आणि हे मे बी पार्किंगसाठी असावं कदाचित, जेव्हा तिथे स्पर्धा असतील त्याचे. हे प्लेनफील्ड हायस्कूल सेंट्रल कॅम्पस. हां, हे प्लेनफील्ड हायस्कूल आहे. ओके, मी पण स्कूलचे व्हिडिओ टेनिस फॅसिलिटी मी म्हटलं जसं की स्कूलचे व्हिडिओ घ्यायचे नसतात असं बंधन आखलं गेलेलं असं मी ऐकलेलं होतं. अतिशय अनोळखी ठिकाणी मी आलेलो आहे खरं. मला प्रश्न पडणार आहे खरं मी परत जाण्याचा. खूप दूरवर आलेलं आहे, मी ब्लाइंडली चाललेलं आहे खरं. मला माहिती नाही, पण तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ मिळवावेत म्हणून मी हा प्रयत्न करतो आहे. हे खूप वेगवेगळ्या ठिकाणावरून मी व्हिडिओ करतो आहे. अरे हा व्हिडिओ मी इथे कट करतो आहे. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.